विश्वमित्र क्रीडा मंडळ या दोन संघांमधला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। खऱ्या अर्थाने विश्वमित्र क्रीडा मंडळाने आताच सामना जिंकला। बॅटिंग लाईनअप चांगली झाली, गोलंदाजी चांगली झाली आणि जो मोमेंटम त्यांनी पकडला आहे तो मोमेंटम पुढल्याही सामन्यामध्ये कायम ठेवतील की नाही हे पाहणं नितांत गरजेचं असणार आहे। परंतु दुसऱ्या बाजूला पाहिलं तर SPC क्रीडा मंडळ या संघाने सुद्धा चांगली कामगिरी पहिल्याच सामन्यामध्ये करून दाखवली। प्रभाकर मेहता पुढील सामना असेल दुसऱ्या फेरीतला सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे। SPC क्रीडा मंडळ आणि त्यांच्या विपक्षामध्ये विश्वमित्र क्रीडा मंडळ अशा दोन संघांमधला सामना आपल्याला पाहायला मिळतोय। अर्थातच ही स्पर्धा SPP मित्र मंडळ यांच्या आयोजनातून ॲडव्होकेट डॉक्टर साजन पाटील सर चषक 2024 ही साजरी होत आहे। 2 दिवस या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं आहे। आजचा पहिला दिवस शनिवारचा दिवस, उद्याचा रविवारचा दिवस, सुट्टीचा दिवस अशा 2 दिवशी ही स्पर्धा पार होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। या वरळीच्या मैदानामध्ये मुंबईमध्ये खूप कमी मैदानं राहिले, त्यापैकी एक मोठं मैदान म्हणून वरळीचं मैदान खूप प्रसिद्ध आहे आणि त्याच मैदानावर आणि या स्पर्धेचे थेट प्रक्षेपण आपण निश्चितपणे पाहू शकताय। जगातील कोणत्याही कानाकोपऱ्यात राहा, तिथे यूट्यूबचा ॲक्सेस आहे, जिथे इंटरनेटचा ॲक्सेस आहे, अशा ठिकाणावरून आपण गेम शॉट या यूट्यूब वाहिनीच्या माध्यमातून ही स्पर्धा थेट घर बसल्या आपण पाहू शकतो आणि आनंद घेऊ शकता। या स्पर्धेचा आनंद घ्या, आमच्या समालोचनाचा आनंद घ्या आणि तत्पूर्वी नवीन सामना प्रेक्षकांच्या भेटीला। SPC आपले सलामीचे फलंदाज तुम्ही लवकरात लवकर क्रीडांगणावरती पाठवायचे आहेत। SPC संघाला नम्र विनंती आहे, मंडळाकडे वेळेची कमतरता आहे याची नोंद घ्यायची आहे। SPC निश्चितपणे तुम्हाला पुढला पुकार असणार आहे, कारण की तुम्हाला रिलॅक्स करण्यासाठी विलंब होता, तुम्हाला एक सामन्याचा वेळ तुमच्याकडे होता, जवळपास 1 तास विलंब केल्यानंतर आपला संघ सज्ज ठेवणं हे नितांत गरजेचं होतं। कारण की दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर विश्वमित्र क्रीडा मंडळ ज्यांनी की आताच एक सामना खेळला आणि तदनंतर ते लगेचच पुढील सामना खेळण्यासाठी तयार झालेले आहेत, तशी दक्षता कृपया आपण पाळायची विनंती आहे की प्रसाद बबलू आपणास विनंती आहे लवकरात लवकर। नाणेफेकीचा कौल जिंकला अर्थातच विश्वमित्र क्रीडा मंडळ या संघाने आणि सर्वप्रथम काय निवडले असेल तर आपण पाहू शकतो मैदानाच्या आतमध्ये त्यांनी निवडलेलं आहे ते क्षेत्ररक्षण आणि आमंत्रण दिलेलं आहे, आग्रहाचं आमंत्रण खऱ्या अर्थानं म्हटलं जाईल ते फलंदाजीसाठी SPC क्रीडा मंडळ या संघाला। सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे। प्रसाद पाटील अर्थातच उर्फ बबलू या नावाने प्रचलित आहेत प्रभादेवी विभागामध्ये आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर उंचपुरा गडी आहे स्ट्रायकिंग एंडला आदित्य फोपळणकर। दोन्ही खेळाडू सज्ज झालेले आहेत। दुसऱ्या बाजूला गोलंदाजी मार्गावर ज्यांनी की आधीच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब जिंकला असा आर्यन इथे गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला आहे। राईट आर्म ओव्हर द विकेट, पहिल्या चेंडूवर पंच करत असताना आपल्याला पाहायला मिळालंय, कट केले आणि मागे गेलाय। थर्डमॅन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू फेकी करेल तत्पूर्वी 1 धावेने सुरुवात करत असताना आपल्याला पाहायला मिळाले। मागचा सामन्याचा अंदाज SPC क्रीडा मंडळ या
संघाला निश्चितपणे आला असेल, कारण की आर्यनने जितकी चांगली गोलंदाजी करून दाखवली होती की पहिल्या षटकामध्ये समोरच्या संघाला महत्त्वपूर्ण धक्के दिले होते, धावसंख्या कमी दिली होती आणि अशी धक्के आणि अशी धावसंख्या कमी करणे अशी कामगिरी आर्यन पुन्हा एकदा करू शकतो आपल्या संघाविरोधात सुद्धा. हे जाणीव ठेवूनच आदित्य यांनी जो फटका खेळला तो अत्यंत आदरपूर्वक आणि सन्मान देणारा फटका खेळून काढला त्यांनी आणि 1 धाव मात्र इथे काढलेली आपल्याला पाहायला मिळतात. धाव संख्येचा आलेख 1 ने सुरू. हा चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेगला जागा बनवली, पायांचा वापर केला, मनगटाचा वापर केला, चेंडू सीमा पार धाडला आणि हा चौकार आला. 4 धावा. मध्ये आपल्याला पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करायची आहे याचं प्रात्यक्षिक खऱ्या अर्थाने प्रसाद दाखवून देतोय, कारण की त्याने जागा बनवली, ज्या ठिकाणी गॅप होती त्या ठिकाणी खेळून काढला. हा मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. खूप वेळानंतर असा रिव्हर्स अटेम्प्ट आपल्याला पाहायला मिळाला जिथे की बॅटची कडा घेतली, ती पण निसटती कडा. जर टॉपेज वगैरे लागली असती तर इथे बबलूला माघारी परतावं लागलं असतं. आधीच्या सामन्यामध्ये सुद्धा अतित यांनी रिव्हर्सचा फटका ट्राय केला होता, परंतु तो फटका सुद्धा फसला होता आणि झेलच्या स्वरूपातून अतित बाद झाले होते. अशा वेळी रिव्हर्सचे फटके कोणत्या प्रमाणात खेळायचे हे फलंदाजांनी ठरवायचं असतं. गोलंदाजी कोणत्या मेरिटवर गोलंदाज करतोय, गोलंदाजाचा टप्पा कसा आहे, गोलंदाजाच्या गोलंदाजीमध्ये वेग कसा आहे, या सर्वांचं कॅल्क्युलेशन झाल्यानंतरच रिव्हर्सचा फटका ठरवावा लागतो. यावेळी पुन्हा एकदा गुडलिन स्पॉटमधून आलेला चेंडू आपण पाहतोय, डॉट चेंडू. खरं पाहिलं तर जे आपलं व्यासपीठ आहे, समालोचन कक्ष आणि जी खेळपट्टी आहे ती अगदीच पॅरलल आहे, त्याच्यामुळे टप्पा पडल्यानंतर चेंडू कोणत्या दिशेला वळतोय हे काही समजून येत नाही आहे. परंतु निश्चितपणे यूट्यूबला जाऊन पाहावं लागेल की आर्यनचा चेंडू कोणत्या प्रकारे वळणारा आहे, कारण की आर्यनच्या चेंडूमध्ये वेग कमी दिसतोय, परंतु ज्या प्रकारे टप्पा पडल्यानंतर फलंदाज संभ्रमात सापडला जातोय ना, ते संभ्रम का आहे ते पाहणं निश्चितच गरजेचं असेल. यावेळी मात्र आदित्यच्या बॅटमधून एक भला मोठा 6 षटकार, 6 धावा. आर्यनची तारीफ केली आणि इथे मात्र समोर आदित्यने आर्यनच्या गोलंदाजीवर षटकार मारला. पुढला चेंडू आदित्य, जागा बनवले. यावेळी ओ माय गॉड, काय म्हणावं या क्षेत्ररक्षकाला. मित्रा, तुझ्या अगदी बाजूने तुझी शिट्टी वाजून चौकार गेलाय. 4 धावा घ्या, चौकार. झाले पहिले षटक समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आपल्याला चौकार पाहायला मिळाला. खरं पाहिलं तर हा चौकार क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे गेलाय. ओके, पॉवर 50-50चा षटक. तिसरा ठीक आहे, नंतर येईल तेव्हा आम्ही नावं घेणार आहोत. इथे आपण शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं, शेवटच्या चेंडूवर चौकार मात्र लगावण्यात गेला आणि क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे म्हणता येईल आपल्याला हा चौकार गेलाय, कारण की जिथे 1 ते 2च धावा जाणं शक्य होत्या अशा रीतीने क्षेत्ररक्षण करणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. कारण की आपण 2 बाजू नेहमी पकडून धरत असतो की फलंदाजी चांगली झाली पाहिजे आणि गोलंदाजी चांगली झाली पाहिजे, पण अशा वेळी क्षेत्ररक्षण सुद्धा चांगलं होणं हे नितांत गरजेचं असतं. 1 षटक समाप्त, धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 16च्या आकड्यांपर्यंत.
16चा आकडा आतापर्यंत काबीज करून दाखवलेला आहे. ती SPC क्रीडा मंडळ या संघाने आतापर्यंत कितीचा आकडापर्यंत जाऊन पोचणार आहे हे पाहणं नेत्यांचं गरजेचं असणार आहे. षटक क्रमांक 2 गोलंदाजी मार्गावर आलेला आहे विशाल. प्रभादेवी समुद्र किनाऱ्याच्या दिशेने एंडने गोलंदाजी करण्यासाठी सज्ज होणार आहे विशाल. पहिलं षटक होतं पॉवर प्लेचे षटक. थोड्याशा गॅपमध्ये फलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली. बबलूने मारलेला बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने मनगटाच्या सहाय्याने खेळून काढलेला एक फटका, तो सुद्धा अप्रतिम चौकार होता. तदनंतरचा अजून एक चौकार आपण पाहिला जो क्षेत्ररक्षकाच्या चुकीमुळे चौकार गेला. आणि असे 2 चौकार आपण आर्यनच्या गोलंदाजीमध्ये पाहिले. टोटल धावसंख्या पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्या 16 बनल्यात. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू होतोय. दुसऱ्या षटकाचा खेळ चालू होत असताना गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ होत आहे विशाल. हा सुद्धा फटका रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता बबलूला. बबलू अपभ्रंश होऊन तुझ्या नावाचा शब्द होतो कधी कधी डब्लू मध्ये विकेट सुद्धा आहे. रिव्हर्सचा फटका खेळायला गेला तर विकेट सुद्धा जाऊ शकतो. एक थोडी रिस्क मात्र निश्चितपणे असेल. पुढला चेंडू आता मात्र सहजतेने चेंडू ओळखलं, टप्पा ओळखलं आणि हा जाऊ दिलंय. या चेंडूवर अवांतर पद्धतीने एक धाव इथे येताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. विशालची गोलंदाजी. पहिला चेंडू खूप छान आणि सुरेख पद्धतीने हाताळण्यात आला. दुसरा चेंडू मात्र वाईट टाकलाय. तिसऱ्या चेंडूसाठी सज्ज झालाय. आता मात्र चांगला फटका आहे पॉइंटच्या रिझल्टमध्ये. एक धाव पूर्ण करतोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्नामध्ये बबलू दिसलाय परंतु दुसरी धाव पूर्ण होणार नाही आहे कारण की क्षेत्ररक्षण आता चांगलं झालंय. एका धावेने धावसंख्येमध्ये भर होत असताना दिसणार आहे. धावा जाऊन पोचलेल्या आहेत त्या 18 या आकड्यांपर्यंत. पहिलं षटक खूप चांगली सुरुवात मिळाली होती SPC क्रीडा मंडळ या संघाला. अजूनपर्यंत एकही विकेट नाही. अजूनही ते चांगली फलंदाजी करू शकतात असे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. एका बाजूला आदित्य आहे, दुसऱ्या बाजूला बबलू आहे. गोलंदाजी मात्र परिवर्तन झाल्यानंतर इथून पुढे धावसंख्येचा आलेख कुठेतरी थंडावलेला पाहायला मिळतोय. यावेळी कव्हरच्या डोक्यावरून हा फटका आला आहे. 4 धावांचा चौकार. खूप कमी पाहायला मिळतात की ऑफ साईडला कव्हरच्या डोक्यावरून सीमा पलीकडे जाणारे फटके खूप कमी प्रमाणात पाहायला मिळतात. परंतु ते फटके इथे आदित्यच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात. हाही सुद्धा फटका ऑन साईडला खेळण्याचा मानस होता तो पूर्ण होत नाही आदित्यकडून. निर्धाव पद्धतीचा चेंडू आहे. धावसंख्या स्थिर राहणार आहेत. धावा बनलेल्या आहेत त्या 22. चांगली धावसंख्या म्हणता येणार आहे कारण की पुढलं षटकसुद्धा एक रोमहर्षक षटक बनणार आहे. एक मनोरंजकता वाढवणारं षटक असणार आहे. 50-50चं षटक की ज्यामध्ये 16 धावांचा टार्गेट असेल. बॉलर चॉईस करावा लागतो आणि अशा वेळी अगदी खोलात टाकलेला यॉर्करचा प्रयत्न बीट झालाय. फलंदाज धावा मिळणार आहेत बाईच्या स्वरूपातून 1 धाव. पंचांकडून सिग्नल आलाय आमच्यापर्यंत. धावसंख्येमध्ये 1 ने बढती होत असताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावा जाऊन पोचलेल्या आहेत त्या 23च्या आकड्यांपर्यंत. बबलूची बॅट आता मात्र शांत ठेवलेली आहे. अनुभव आणि एका बाजूला एक उभरता खेळाडू आहे. 1 चौकार या षटकामध्ये जरूर आलाय आदित्यच्या बॅटिंगने. आता क्षेत्ररक्षणामध्ये बदल. बबलूची जी स्ट्रॉंग लाईनअप आहे. काऊ कॉर्नर रिझर्वमध्ये एक क्षेत्ररक्षक ठेवण्यात आला आहे. आपण आतमध्ये पाहिलं तर मिड ऑफमध्ये एक क्षेत्ररक्षक वळवण्यात आले आणि डीप एक्स्ट्रा कव्हरमध्ये एक क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आले आहे कारण की बबलू हा रिव्हर्स खेळत असतो त्यासाठी हे क्षेत्ररक्षण शेवटच्या चेंडूवर. आणि अशा पद्धतीने षटक क्रमांक 2ची समाप्ती झाली. 2 षटकांनंतर धावसंख्या आपण पाहतोय झाली ती
23. टोटल धावसंख्या पाहिली तर 2 षटकांच्या अखेरीस बिनबाद 23 धावा. बिनबाद 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. SPC क्रीडा मंडळ यांच्या खात्यावर जमा झालेल्या आहेत. उर्वरित 3 षटकांचा खेळ बाकी आहे आणि तिसरा षटक अर्थातच आपल्या या स्पर्धेचा नवीन नियम आहे 50-50चं षटक. या षटकाचा सिग्नल आलेला आहे पंचांकडून 50-50चं षटक. या साठी चॉईस करावी लागते फलंदाजी करणाऱ्या संघाने आणि SPCने चॉईस केलेलं आहे आर्यनला तिसऱ्या षटकासाठी बोलावलेलं आहे. या षटकामध्ये धावांचं टार्गेट असतं 16. जर तुम्ही 16 धावा बनवल्यात तर तुम्हाला 16च्या निम्मी धावसंख्या एक्स्ट्रा पद्धतीने ॲडिशन करण्यात येते आणि जर तुम्ही त्या 16 धावा बनवल्या नाहीत तर तुमच्या जितकी धावसंख्या बनते त्या धावसंख्येमधील निम्मी धावसंख्या कमी होत असते. त्याच्यामुळे आता इथे फलंदाजांना विचार करावा लागणार आहे की धावा किती बनवणार. जर 16 धावा बनवल्या तर तुम्हाला बोनस मिळणार आहे आणि जर 16 धावा बनवल्या नाहीत तर तुमचा मात्र धावसंख्येचा शिमगा होणार आहे. तर हे असं महत्त्वपूर्ण षटक घेऊन आलेलं आहे विश्वमित्र क्रीडा मंडळाच्या माध्यमातून. षटक क्रमांक 30 आर्यन आपल्या गोलंदाजी मार्गावर सज्ज होत असताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत धावसंख्या झालेली आहे ती 23 पासून पुढे धावसंख्या किती वाढणार आहे ते पाहूया. पुढला चेंडू, पहिला चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट आर्यन. पहिल्या चेंडूवर ऑन साईडला टर्न होऊन खेळून काढलेला फटका. काऊ कॉर्नर रिजनमध्ये क्षेत्ररक्षक जोरदारपणे धावत आलाय. या चेंडूवर क्षेत्ररक्षण करेल, फेकी करेल. तत्पूर्वी मात्र 1 धाव इथे धावफलकावर वाढत असताना आपल्याला पाहायला मिळते. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 24. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्गावर मार्गस्थ. पुढल्या चेंडूसाठी आर्यन. फुलटॉस दिलाय आर्यनने. फुलटॉसवर मात्र चांगला समाचार घेतलाय. चेंडू सीमा पार. हा बिग शॉट. चेंडू होता आणि त्यावर षटकार आपल्याला पाहायला मिळालाय. इथून मात्र कानमंत्र आपल्या फलंदाजाकडून अतीतकडून कानमंत्र आर्यनसाठी गेलाय आणि या मंत्रांचा वापर कितपत करणार आहे की नाही ते पाहायचं आहे. मंत्रांचा वापर कितपतपणे होणार आहे. आर्यन गोलंदाजी करतोय. या चेंडूवर षटकार आल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे ती 30. तिसऱ्या धावामध्ये 7 धावा आल्यात टोटल तिसऱ्या ओव्हरमध्ये. हा मात्र अगदी जेंटल पुश. अगदी काटेरी झुडपांमधून गुलाबाचं फूल जसं तोडून काढावं तसा मात्र फटका एक खेळून काढलाय बबलूने. अगदी जेंटल पुश. स्ट्राईक रोटेट करणारा आणि धावसंख्या 1 ने वाढले. 3 चेंडूंमध्ये टोटल धावा आपण पाहायला मिळतात बनलेल्या आहे. तिसऱ्या षटकामध्ये ती 8 धावा. अजूनही 3 चेंडूंमध्ये जर 8 धावा बनवल्या तर मात्र बोनस स्वरूपातल्या धावा SPC क्रीडा मंडळाच्या खात्यामध्ये जमा होणार आहेत. अशा वेळी आदित्य काय करणार तर आदित्य मोठा फटका खेळणार परंतु आदित्य बाद होणार. विकेट. फटका फसलाय आणि हातामध्ये जाऊन बसलाय. 6 आहे का? अरे टीमे पार झेल घेतला होता त्या कारणाने षटकार आणि हा पुन्हा आलाय तो चौकार आदित्यच्या बॅटमधून. काय फलंदाजी चालू आहे आदित्यची.
जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळत आहे आदित्य फोपळणकरचा. एक झंझावात, पुन्हा एकदा आदित्य टर्न झालाय ऑन साईडला, चेंडू एक टप्पा घेत सीमा पार. इट्स अ चौकार. संख्या बनलेली आहे ती 22. अर्थातच आपण 16चं टार्गेट पूर्ण झाल्यानंतर निम्मी धावसंख्या देतो नियमाप्रमाणे, आणि निम्मी धावसंख्या अर्थातच 11 ॲड केल्यानंतर टोटल धावसंख्या या षटकामध्ये गेलेली आहे ती 33. आणि अशा रीतीने धावसंख्या बनलेली आहे. कॅल्क्युलेशन चालू आहे आमच्या गुणलेखकाकडून. सर्व कॅल्क्युलेशन आम्ही सांगणारच आहोत तुमच्यापर्यंत. खूप मोठं षटक होतं हे. म्हणजे तुम्ही जर 16चं टार्गेट जर पूर्ण करत असाल तिसऱ्या षटकामध्ये तर तुम्हाला भली मोठी धावसंख्या तुम्ही वाढवू शकता. आणि अशा रीतीने धावसंख्येचा आलेख जाऊन पोचलेला आहे तो 56. अब तक 56 धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती अब तक 56च्या आकड्यांपर्यंत. क्या बात आहे. SPC क्रीडा मंडळ आता मनोमन खुश असेल. अजूनपर्यंत एकही विकेट गेलेली नाही. 56 अब तक 56. खूप छान फलंदाजी चालू आहे दोघांची सुद्धा. आणि या दोन्ही फलंदाजांना प्रभादेवी विभागामध्ये सातत्याने पाहण्यात आलेलं आहे. प्रभादेवी विभागामध्ये जास्तीत जास्त बॉक्स क्रिकेटचे सामने होत असतात आणि या बॉक्स क्रिकेटच्या सामन्यांमध्ये हे दोन्ही खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करत आलेले आहेत. परंतु खुल्या मैदानामध्ये सुद्धा इतकी चांगली कामगिरी करू शकतात याची कल्पना नव्हती. परंतु आज त्यांचा सामना, त्यांचा खेळ इथे पाहतोय. खूप छान कामगिरी बबलू आणि आदित्य फोपळणकर यांच्या माध्यमातून इथे झाले. 3 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती अब तक 56 धावसंख्या. उर्वरित 2 षटक बाकी आहेत. पहिला चेंडू आपण पाहिलात. पहिला चेंडू साई प्रसाद घेऊन आलेत. धावा मिळणार आहेत 1च्या स्वरूपातून. धावसंख्या पुढे सरसवले. गाडी जाऊन पोचलेली आहे ती 57च्या आकड्यांपर्यंत. आता पाहायचं आहे साई प्रसाद कशा प्रकारे कामगिरी करणार आहे. विश्वमित्र क्रीडा मंडळ या संघाचे प्रतिनिधित्व करत असताना साई प्रसाद गोलंदाजी मार्गावर आपल्याला पाहायला मिळते. षटक क्रमांक 14 आहे. 57 धावा बनलेल्या आहेत. पुढल्या चेंडूसाठी सज्ज झालेला आहे तो आदित्य. यावेळी फुल टॉस दिलाय आणि फुल टोलवलाय. फुल टोल वसूल केलाय. षटकार 6 धावा. आता पुन्हा एकदा धावा वाढत 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 चालल्यात. धावा बनलेल्या आहेत 63. 63. धावा झाल्यात. SPC क्रीडा मंडळ एका मोठ्या टार्गेटच्या दिशेने जात असताना दिसतोय. ऑन साईडला टर्न करून मिड विकेट रिजन क्रॉस केल्यानंतर डीपमध्ये चेंडू गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचलाय. आदित्यकडे फेकी केले. तत्पूर्वी 1 धाव पूर्ण आणि इथे रनआउटचा प्रयत्न. आदित्यचा प्रयत्न होता की दुसरी धाव सुद्धा पूर्ण करू. क्रिकेटमध्ये इतक्या धावा बनल्यात तरी पण प्रत्येक धाव ही महत्त्वाची असते. क्रिकेटमध्ये धाव आणि फलंदाजीमध्ये भाव करणारा खेळाडू निश्चितपणे आहे आदित्य फोपळणकर. पुढल्या चेंडूसाठी सज्ज होतोय. आखूड टप्प्याचा चेंडू करण्याचा प्रयत्न मागच्या दिशेला.
क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू होते सीमापार, चौकार. पुढील सामन्यासाठी दोन्ही संघांनी सज्ज राहायचं आहे. वारसलेण आणि ब्राह्मण साई या दोन्ही संघांनी पुढील सामन्यासाठी सज्ज राहायचं आहे. आणि इथे मात्र झेलवाद होते बबलू. धावा. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये रोहित. आणि पहिला चेंडू रोहित साठी. वा क्या बात आहे. रोहित वर आल्या आल्या सर्जिकल स्ट्राईक होतोय आणि रोहित फलंदाज बाद. एक समर्पकच गाणी लावलेले आहे. पहिला चेंडू आला रोहित खेळायला आणि पहिल्याच चेंडूवर बाद झाल्यानंतर जाऊ माझ्या बुलेटवर भुरुम भुरुम असं काहीच रोहितची परिस्थिती झाली असावी असं वाटतोय. नवीन फलंदाज आलाय मैदानामध्ये ओमकार. धावसंख्या स्थिर राहणार आहे 68. 68. चांगली सुरुवात करून दिली आदित्य आणि प्रसादने आणि ती सुरुवात कॅरी करणार आहे. तो मोमेंटम मिळाला आहे तो कॅरी करणार आहेत की नाही ते पाहायचं आहे ओमकार. अजूनपर्यंत इथे पाहिलं तर आपल्याला आदित्य दिसतोय ज्याने की जबरदस्त फटकेबाजी केली. आदित्यने आतापर्यंत 3 षटकार लगावले 3 चौकार लगावले असा आदित्य दिसतोय. यावेळी हलकीशी कडा घेतल्यानंतर थर्ड मॅन रिझनमध्ये चेंडू गेला आहे. क्षेत्ररक्षक तैनात. एक धाव पूर्ण. दुसरा धाव घेण्यासाठी प्रयत्न करतोय परंतु तो कोऑर्डिनेशन झाले नाही. स्ट्राईक रोटेट करण्यासाठी हल्ली टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहतो एक विकेट दान स्वरूपातून दिली जाते आणि परंतु महत्त्वाचा खेळाडू स्ट्राईककडे आणला जातो. अशा पद्धतीचा काही प्रयत्न दिसला नाही आहे. परंतु दुसऱ्या बाजूने नवीन आलेला फलंदाज ओमकारसुद्धा दमखम दाखवतो आणि तोच दमखम आता ओमकारच्या बॅटिंगमधून पाहायला मिळणार आहे की नाही हे पाहावं लागेल. पुढला चेंडू अमित. षटक क्रमांक 14 आहे. पहिल्या चेंडूवर एक धाव आल्यानंतर दुसऱ्या चेंडूसाठी अमित. ओ यावेळी बराचसा बाहेर जाणाऱ्या डाव्या यष्टींच्या पंचांकडण्या निर्णय वाईट स्वरूपातून. आता मैदानामध्ये जोडी आपल्याला पाहायला मिळतात आदित्य आणि दुसऱ्या बाजूला ओमकार. भाऊ भाऊ. यावेळी समोर खेळायचं होतं पण आडव्या बॅटने हलकीशी कडा घेतली इनर एज. हां आणि आता मात्र
अरे आदित्यला बाद केले ओमकारने. आदित्यला 100% बाद केलेला आहे. यावेळी ठरवायचं होतं की कुठला खेळाडू खेळ करणार आहे. आदित्य 1 रन पूर्ण होऊ शकणार होती, परंतु ओमकारने स्ट्राईक आपल्या बाजूला ठेवले आणि आदित्यला बाद केले. एका बाजूला पाहिलं तर आदित्यने जो सामना तारला सुपर डुपर फलंदाजी करत होती आणि त्याला अशा पद्धतीने बाद केले ओमकारने. कदाचित ओमकार मोठा भाऊ असावा आणि ओमकारचं ऐकावं लागणारच. निश्चितपणे ओमकार हा मोठा भाऊ आहे आदित्यचा, दादाचं ऐकावं लागतं. यावेळी आपण पाहिलं तर आदित्यची कामगिरी ही सुरुवातीची होती. आदित्य ओपनिंग बॅटर आहे, म्हणजे मैदानी फटके कुठल्याही पद्धतीचे मैदानी फटके खेळायचे असेल तर आदित्य खेळतो. परंतु मधल्या फळीमध्ये आपल्याला हिटर हवे असतात, मॅच विनिंग खेळी करणारे, आणि ओमकार त्या पद्धतीचा आहे. पण ओमकारला पाहायचं आहे ओमकार करणार का मॅच विनिंग खेळी. यावेळी 1 धाव पूर्ण केले. ओमकारला स्ट्राईक हवंय. षटका अजूनही बाकी आहेत, परंतु ओमकार इथे घाई करत असताना आपल्याला दिसतोय. धावसंख्येचा आकडा जाऊन पोचलेला आहे 70. किती 73 धावा जाऊन बनलेले आहेत. त्या 73. षटक चालू आहे शेवटचं अमित कडून. 73 धावा बनल्यात. अमितचं शेवटचं षटक आहे. या षटकातील काहीसे चेंडू बाकी आहेत आणि अशा वेळी एक फटका आलाय ऑन साईडला. ओ माय गॉड, अरे बापरे, मोये मोये मोमेंट आता मात्र या क्षेत्ररक्षकाची इथे होत असताना पाहायला मिळाले. चौकार घ्या, 4 धावा घ्या. आणि हा शेवटचा चेंडू होता. शेवटच्या चेंडूवर रनआउट स्वरूपातून फलंदाज बाद होतोय. धाव मिळणार नाहीये. 5 षटकांचा खेळ संपलाय. 5 षटकानंतर धावा किती बनलेल्या आहेत टोटल? सत्याहत्तर, 77 टोटल धावसंख्या बनलेली आहे ती 77. डबल सत्ता जिंकण्यासाठी 78 धावांची आवश्यकता. चेंडू आहे का? एक चेंडू बाकी आहे. ओके, एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू बाकी आहे आणि या चेंडूवर नाही, पुनरावृत्ती म्हणतात ना, ती इथे होत असताना पाहायला मिळते. याही चेंडूवर विकेट. धावसंख्या स्थिर राहणार आहे 77. जिंकण्यासाठी 78 धावांची आवश्यकता असेल विश्वमित्र क्रीडा मंडळ या संघाला. विनंती आहे की त्यांनी व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं नाणेफेकीच्या कॉलसाठी. वारसल्यांचा कर्णधार, वारसल्यान संघाचा कर्णधार
जिथे कुठे असेल व्यासपीठाजवळ उपस्थित राहायचं आहे. तर राणे कृपया लवकरात लवकर मंचावर यायचं आहे. नाणेफेकीचा कौल आपण घेणार आहोत. स्नेहसागरचा कर्णधार, आपणास विनंती आहे की लवकरात लवकर या. थोड्याच वेळात नाणेफेक घेणार आहोत. आपला प्रतिस्पर्धी संघाचा कर्णधार येथे उपस्थित झालेला आहे टॉस घेण्यासाठी. स्नेहसागर वारसलेन संघाचा कर्णधार, कृपया लवकरात लवकर आपण मंचावर यायचं आहे. आपला प्रतिस्पर्धी संघ आपली वाट पाहत आहे. कृपया आपण लवकरात लवकर मंचावर या. चेंडू सुपूर्द करायचा आहे. तब्बल 78 धावांचा टार्गेट आणि ते पार करायचं आहे. आता आपण पाहणार आहोत 78 धावांचं टार्गेट. विश्वमित्र क्रीडा मंडळ कशा प्रकारे आणि कशा रीतीने पार करणार आहे. फलंदाजीसाठी आपण पाहतोय सलामीचे जोडे आले. संदेश स्ट्राईकला दिसतोय आपल्याला. नॉन स्ट्राईक साई प्रसाद, पहिला चेंडूवर संदेशचा आणि हा मात्र झेल. संदेशचा संदेश आलाय विकेटच्या स्वरूपातून.
वारसलेन संघाला शेवटचा पुकार. आपला प्रतिनिधी जिथे कुठे असेल त्वरित व्यासपीठाजवळ यायचे. पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर अप्रतिम फटका आहे. कव्हर पॉइंट रिझनमधून चौकार 4. विशालने मात्र आल्या आल्या स्वागत केलेलं आहे योगेशचं. पुन्हा एकदा विशाल त्याच रिझनमध्ये. यावेळी मात्र क्षेत्ररक्षक लगावण्यात आले. तैनात आहे, तो क्षेत्ररक्षण करेल. त्याआधी 1 धाव पूर्ण होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 5 धावा बनल्यात. आतापर्यंत चेंडू संपलेले आहेत ते 3 मध्ये 5 धावा. 78 धावांचा टार्गेट आहे मित्रांनो. खूप मोठा टार्गेट आहे खऱ्या अर्थानं पाहिलं तर. प्रसाद आणि आदित्य यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली इतकं मोठं टार्गेट रचण्यासाठी. आणि आपण पाहतोय ते डिफेन्स करण्यासाठी योगेशसुद्धा चांगली कामगिरी करतोय. परंतु दुसऱ्या बाजूला संदेश बाद झाल्यानंतर विशाल आणि पुन्हा एकदा साई प्रसादच्या बॅटमधून अप्रतिम देखणा फटका, षटकार. इतकी ताकद त्याच्यामध्ये आहे. आता पाहायचं आहे साई प्रसाद काय करणार. पुन्हा एकदा ऑन साईडला क्षेत्ररक्षक असेल परंतु तो मात्र तिथे फसेल कारण चेंडू गेला त्याच्या डोक्यावरून. 4. प्रसादने एक बाजू एक धुरा सांभाळून धरलेली आहे. दुसऱ्या बाजूला पाहिलं तर विशालच्या बॅटमधून सुद्धा आपल्याला चौकार पाहायला मिळाला. आता साई प्रसादच्या बॅटमधून षटकार चौकार पाहायला मिळाला आहे. धावसंख्या जाऊन पोचले 15 पर्यंत. चांगला चेंडू आहे. आखूड टप्पा थोडासा इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण. व्हॉलेंटियर पाहायचं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण झाले. 2 धावांनी धावसंख्येचा आलेख पुढे चाललाय. पहिल्या षटकांमध्ये धावा बनलेल्या आहेत 17. 1 षटक 1 बाद 17 धावसंख्या. हॅलो. यानंतर होणारा सामना वारसलेन विरुद्ध ब्राह्मणसाई. नाणेफेकीचा कॉल झालेला आहे. ब्राह्मणसाई या संघाने नाणेफेकी जिंकलेली आहे. एक षटक समाप्त 1 बाद 17 धावसंख्या. अशी परिस्थिती आपल्याला धावफलकावर पाहायला मिळते. पहिल्याच चेंडूवर विकेट जरूर गेली होती संदेशकडून आणि संदेशने सुद्धा चांगला प्रहार केला होता. त्याने सुरुवातीलाच आल्या आल्या आपले इरादे स्पष्ट केले होते की हा सामना आम्हाला जिंकायचा आहे. त्या कारणानं आम्हाला सुरुवातीपासूनच मोठी फटकेबाजी करणं नितांत गरजेचं होतं. तोच मोठा फटका खेळा. परंतु कौतुक करावे लागेल झेल घेणाऱ्या क्षेत्ररक्षकाचा. काय अप्रतिम झेल घेतली त्याने लॉंग ऑन वाईडिश लॉंग ऑन रिझनमध्ये. आणि त्याचीच परिणिती म्हणून आपण पाहतोय 1 विकेट इथे पडलेली पाहायला मिळते विश्वमित्र क्रीडा मंडळ या संघाच्या धावफलकाच्या खात्यामध्ये. 1 षटक समाप्त झाल्यानंतर धावसंख्या 17 बनले. षटक क्रमांक द्वितीय आपल्यासमोर आले गणेश घेऊन. द्वितीय षटकाचा खेळ. विशाल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. विशालचा अगदी पायांमध्ये टाकलेला चेंडू. एक फसवा चेंडू म्हणता येईल याला.
यॉर्कर पद्धतीचा चेंडू आणि यावेळी धावा मिळणार आहेत फक्त एक. अगदी स्क्वेअर लेग अंपायरच्या दिशेकडे चेंडू गेला आणि एकच धाव. धावसंख्या जाऊन पोचलेली आहे ती 18पर्यंत. 78 धावांचं टार्गेट आहे मित्रांनो. जवळपास 60 धावा बनवायच्या आहेत अजूनही. 50 धावा. आणि इथे पाहतोय तर स्क्वेअर लेग बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एक धाव. गणेशची गोलंदाजी आहे. गणेश चांगली गोलंदाजी करतोय. त्याने सातत्य राखून ठरलेलं आहे आपल्या गोलंदाजीमध्ये. यावेळी अगदी आतमध्ये येणारा चेंडू त्याला कट करण्याचा प्रयत्न केला होता परंतु काही धावा मिळणार नाही आहेत. यष्टीरक्षक आदित्य पोपळणकर याच्या हातामध्ये गेलाय चेंडू. निर्धाव. षटक क्रमांक दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील 3 चेंडूचा खेळ समाप्त. 3 नंतर धावसंख्या आपण पाहतोय 19. हा मात्र स्लोअर पद्धतीचा चेंडू. चेंडू हवेमध्ये आणि ते ओ माय गॉड. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपातून एक विकेट असणार आहे. शॉर्ट सुद्धा रन आहे. रनआउट स्वरूपातून एक विकेट आहे. म्हणजे जिथे झेल स्वरूपातून बाद होणार होते त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपातून फलंदाज बाद होणार आहे. खूप प्रमाणात ड्रामा पाहायला मिळाला आपल्याला या चेंडूवर. म्हणजे हलक्या गतीने टाकलेला हा चेंडू होता. त्याच्यावर लॉफ्ट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झाला. चेंडू स्क्वेअर लेग पंचांच्या दिशेकडे पडायला गेला. 3 क्षेत्ररक्षक त्याच्या मागोमाग धावले परंतु एकाही क्षेत्ररक्षकाला झेल घेता आलं नाही. ही संधी होती फलंदाजी करणाऱ्या संघाला की गुपचूपपणे 1 ते 2 धावा घेऊन समाधान मानावं. अशा रीतीने दोघांमधला ताळमेळ दोघांमधलं कोऑर्डिनेशन काहीसं आपल्याला चुकीचं पाहायला मिळालं आणि अशाच रीतीने बाद झालाय तो विशाल. विशालला परतावं लागणार आहे. विशालच्या जागी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलाय तो अतीत. या चेंडूवर एक ड्रामा पाहायला मिळाला. शॉर्ट रन सुद्धा आले. झेल घेता आली नाही आणि तदनंतर रनआउटच्या स्वरूपातून फलंदाज सुद्धा बाद झालाय. म्हणजे खूप काही प्रमाणात इथे ड्रामा पाहायला मिळाला. एक मूवी पाहायला मिळाली एका चेंडूवर आणि अशा रीतीने धावसंख्या स्थिर राहणार आहे 19च्या आकड्यांपर्यंत. पुढला चेंडू अतीतसाठी होता. हाही अगदी ब्लॉकमध्ये टाकलेला चेंडू आपल्याला पाहायला मिळाला आहे. अतीतला पायांची मुवमेंट जास्त करता येऊ शकली नाही त्या कारणानं आपण पाहतोय अंगलटी येणारा चेंडू अंगावर आला आणि इथे धाव मिळणार नाही आहेत. धावसंख्या आपण पाहतो तर मगापासून अगदी 19च्या आकड्यांपर्यंत स्थिर असलेली पाहायला मिळतोय. गणेशने खूपच छान गोलंदाजी केली आतापर्यंत. आपण पाहिली तर 2 धावा दिल्यात आणि 1 विकेट मात्र त्याने टिपलेली आहे. आणि मागच्या मॅचमध्ये सुद्धा मॅन ऑफ द मॅच गणेशच्या नावावर एक आली होती. 3 धावा दिल्या होत्या आणि त्यामध्ये 2 विकेट मिळवल्या होत्या. असा गणेश गोलंदाजी करताना आपल्याला दिसतोय. एक निर्णायक षटक आहे गणेशचं. आणि यावेळी मोठा फटका खेळण्याचा पायांची मुवमेंट पाहायला मिळाली अतीतकडून. पद्धत आली ते वापरलं. थोडासा टर्न होऊन खेळण्याचा प्रयत्न परंतु टायमिंग झालं नाही आहे. गणेशने आता मात्र 1 विकेट दिले आणि फक्त 2 धावा दिल्यात. 1 विकेट घेऊन 2 धावा दिल्यात गणेशने. अप्रतिम गोलंदाजी गणेशच्या माध्यमातून इथे होत असताना दिसले. टोटल धावा बनलेल्या आहेत त्या 19च.
पंचांचा सिग्नल 50-50 ओव्हर. फिफ्टी फिफ्टीचं ओव्हर. निलेश, पहिला चेंडू निलेशसाठी आणि हा 6 षटकार.
पंचांचा निर्णय अंतिम राहील, याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. बॉलर पुन्हा चॉईस करणार का? यस. नाही. तुला टेन्शन आला तर चवली तुला त्या दिवशी असा बोलला म्हणून चवली दाखवून टाक नव्वा आहे माहिती ना तुला नव्वा ठेवल्या माझ्या बाहेर काय बोलू त्याला पंचांचा नियम अंतिम राहील. दोन्ही संघांना नम्र विनंती आहे, पंचांशी वादविवाद घालू नये. मला विचारू नको असं म्हणण्याचा अर्थ आहे कारण मलाच नाही माहिती झालो हवा मला ह्याला बोलत 10 रन ना टोटल. ओके डन. 10 रन घे. बॉल काउंट नाही ना बॉल काउंट नाही. काय विचार काढतोय बाबा आणि तेवढं बॉल नसतं तरी चालणार आता याला समजला पाहिजे ना 29 29 धावा झालेल्या आहेत. दोन षटक संपलेले आहेत. धावसंख्या झालेली आहे ती 29. योगेश. दुसरं षटक संपलेलं आहे. धावसंख्या झालेली ती 29. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी सज्ज योगेश सामना करेल साईप्रसाद मयेकर. सामन्याला सुरुवात करायची आहे.
धावसंख्या झालेली 29. पहिला चेंडू योगेशाचा आणि सामना करेल साई प्रसाद मयेकर. पुन्हा काहीतरी व्यत्यय आलाय. फ्री हिट कंटिन्यू आहे. फ्री हिट आहे का पंच? डन डन. फ्री हिट कंटिन्यू. योगेशचा सामना करेल साई प्रसाद. धावसंख्या झालेली ती 29 आणि सुंदर असा समोरच्या दिशेने टोलावलेला आहे, पण हा झेलबाद, पण विकेट नाही मिळणार कारण का हा फ्री हिट होता, त्यामुळे झेलबाद नाही झालाय. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली ती 30. एक चेंडू, धावसंख्या झालेली आहे 30. एका चेंडूत 11 धावा आलेल्या आहेत. 50-50ची ओव्हर आहे. तिसरी ओव्हर. 16 धावांचा टप्पा पार पाडला तर जितक्या धावा या षटकामध्ये तुम्ही जमा कराल त्याच्या अर्ध्या धावा तुम्हाला प्लस मिळतील, याची नोंद घ्यायची आहे. एका चेंडूमध्ये 11 धावा आलेल्या आहेत. दुसरा चेंडू आणि सामना करेल अतीत. अतिशय सुंदर असा फटका लेग साईडच्या दिशेने आणि हा सीमारेखा पार. धावसंख्या या षटकामध्ये 2 चेंडूतच 17 धावा आलेल्या आहेत. 2 चेंडूत 17 धावा आल्या आहेत. अजूनही 4 चेंडू शिल्लक. या 4 चेंडूमध्ये जितक्या धावा तुम्ही कमवाल त्याच्या अर्ध्या तुम्हाला प्लस मिळतील, याची नोंद घ्यायची आहे. 50-50 असा फॉर्मॅट असलेला हा षटक. तिसरा चेंडू आणि सामना करेल पुन्हा एकदा अति आणि हा निर्धाव धावाचा चेंडू. सुंदर असा चेंडू योगेशाचा. 3 चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 36. तीन चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे ती 36. चौथा चेंडू सामना करेल पुन्हा एकदा अतीत आणि लेग साईडच्या दिशेने टोलावलेला आणि हा सुंदर असा झेल आणि अतीत झेल बाद. डीजे अजूनही 2 चेंडू शिल्लक या षटकातील. या 2 षटकामध्ये 2 चेंडूमध्ये जितक्या धावा कमवता येतील तितक्या कमवायच्या आहेत. सिद्धेश तळवी पुढील फलंदाज.
सिद्धेश दळवी उर्फ रन मशीन या नावाने हा ओळखला जाणार. आणि हा पहिला सुंदर असा षटकार त्याच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धेश दळवी नावाजलेला असा फलंदाज पहिल्या चेंडूवरती षटकाराने सुरुवात. मध्ये अजूनही एक चेंडू शिल्लक आहे. सिद्धेश दळवी रन मशीन ह्या नावाने ओळखला जाणारा, आजच कळलं मला की हा रन मशीन म्हणून या नावाने याला ओळखलं जातं. शेवटचा चेंडू या षटकातील 50-50 मधील सामना करेल पुन्हा एकदा सिद्धेश दळवी, पुन्हा एकदा सीमारेखा पार. अतिशय सुंदर फलंदाजी सिद्धेश दळवी. +14 अतिशय सुंदर खेळी सिद्धेश दळवी आणि 2 चेंडू 2 षटकार लगावून ह्या षटकामध्ये 12 धावा प्लस केलेल्या आहेत. चालू आहे स्कोर बोर्ड चालू आहे, जरा 2 मिनिटं. धावसंख्या झालेली आहे ती 62. 12 चेंडू 16 धावांची गरज हा सामना विजयी होण्यासाठी. विश्व मित्र क्रीडा मंडळ या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 12 चेंडूत 16 धावांची गरज. 12 चेंडू आणि 16 धावा. अतितटीचा हा सामना, रोमांचक असा हा सामना. सिद्धेश दळवी याने 2 षटकार मारून मॅचचा रंगच बदलून टाकलेला आहे आणि तोही 50-50 या षटकामध्ये. अतिशय सुंदर फलंदाजी सिद्धेश दळवी, कारण का नवीनच तो फलंदाजीसाठी उतरला होता आणि पहिल्या चेंडूवरती षटकार, दुसऱ्या चेंडूवरती तसाच रिपीट षटकार आपल्याला पाहायला मिळालेला आहे. 12 चेंडू आणि 16 धावा. 12 चेंडू 16 धावांची गरज. सकाळपासून दुसरी मॅच खेळत आहे सिद्धेश दळवी, पण सकाळी काय त्याला फलंदाजी करायला मिळाली नाही. पण आताच्या मॅचमध्ये पहिल्याच 2 चेंडूवरती त्याने कर्णधाराचं सुद्धा लक्ष वेधलेलं आहे. 2 चेंडू आणि 12 धावा, 200चा स्ट्राईक रेट. आणि पुन्हा एकदा साई प्रसाद मयेकर यांच्या बॅट मधून सुद्धा आपल्याला हा सीमारेखा पार. पलटवार केलेला आहे या मॅच मध्ये. अतिशय मोठी धावसंख्या होती, पण सुंदररित्या पुन्हा एकदा आपल्याला त्याच्या बॅटमधून चौकार पाहायला मिळतोय. साई प्रसाद मयेकर, सुंदर फटकेबाजी दोन्ही फलंदाजाकडून आपल्याला पाहायला मिळते. चौकार आणि हा तिसरा चेंडू आणि हा पुन्हा एकदा आपल्याला चौकार पाहायला मिळतोय. अतिशय बाईच्या स्वरूपात पाहायला मिळालेला आहे.
त्यांचे हार्दिक अभिनंदन. जो सामना